शिवाजी विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमावर युवा सेना, संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान आणि मनसेच्या वतीनं आक्षेप घेण्यात आला। कार्यक्रम स्थळी जाऊन कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत आणि आयोजकांना जाब विचारण्यात आला। आम्ही पण विद्यापीठात कार्यक्रम आयोजित करतो, त्याला पण परवानगी द्या अशी मागणी कुलगुरू यांच्याकडे करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांच्या हिताचा कार्यक्रम असेल तर परवानगी दिली जाईल अशी ग्वाही कुलगुरू डॉक्टर कामत यांनी दिली। शिवाजी विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विकास मंच आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। एका राजकीय संघटनेला विद्यापीठ परिसरात परवानगी कशी काय दिली जाते? विद्यापीठ हा राजकीय अड्डा आहे का? असा सवाल उपस्थित करत या कार्यक्रमावर युवा सेना, संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान आणि मनसेच्या वतीनं आक्षेप घेण्यात आला। अर्थशास्त्र विभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम सुरू असताना कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत आणि आयोजकांना घेराव घालून जाब विचारण्यात आला। हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आहे, मग पत्रिकेवर निमंत्रितांसाठी असा उल्लेख का, असा सवालही करण्यात आला। यावेळी कुलगुरू यांनी याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं उत्तर दिलं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भाजपची विंग आहे, म्हणून परवानगी दिली जाते आणि इतर विद्यार्थी संघटनांना नकार का दिला जातो, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला। कुलगुरू गेल्यानंतर एबीव्हीपी पदाधिकारी आणि आक्षेप घेणाऱ्या संघटना पदाधिकारी यांच्यात अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी पाहायला मिळाली। स्पेसिफिक आहे का, कसं काय युवा संघटनेला बोलताय तुम्ही? कुणी ते आता पत्रिकेत काय आहे, एबीव्हीपी काय आहे? कुठे उद्या शिवसेना आणि मनसे करते ना, त्या आम्हाला एक तुम्ही सदस्य। खडाजंगीमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळलं। यानंतर या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा कुलगुरू डॉक्टर कामत यांची भेट घेत असा प्रकार विद्यापीठात खपवून घेणार नाही असा इशारा दिला। यावर कुलगुरू डॉक्टर कामत यांनी हा कार्यक्रम विद्यार्थी हिताचा असल्यानं परवानगी दिल्याचं सांगितलं। यावर उद्या आम्ही युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनसे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांना घेऊन कार्यक्रम करतो, त्यावेळी परवानगी नाकारायची नाही। जर नाकारली तर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला। यावर कुलगुरू डॉक्टर कामत यांनी विद्यार्थी हिताचा कार्यक्रम असेल तर परवानगी दिली जाईल असं आश्वासन दिलं। यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, मनसे विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष अभिजित राऊत, मनसे विद्यार्थी शहर अध्यक्ष अजिंक्य शिंदे, संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे, विकी कांबळे, गौरव कांबळे आदी उपस्थित होते।